VSR कंपनीचे VK सिंग यांची सीआयडी चौकशी सुरू असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। सीआयडी कार्यालयात ही चौकशी आता सुरू आहे। सिंग यांच्यासोबत VSR कंपनीचे काही अधिकारी देखील उपस्थित आहेत। कर्मचारी यांची सुद्धा चौकशी करण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात आता तपासाला वेग आलेला आहे। सीआयडी चौकशी सुरू आहे, काय अधिकची माहिती? जे मालक आहेत VK सिंग यांची सध्या चौकशी जी आहे ती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। सोबतच VK सिंग यांच्यासोबत इतर काही कंपनीचे अधिकारी जे आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि सीआयडीच्या वरिष्ठ अधिकारी जे आयटी लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येते। काही दिवसांपूर्वी सीआयडीकडनं VSR व्हेंचर्सला एक प्रश्नावली देखील दिली होती, ज्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते नोंदवले गेले होते आणि त्याचं उत्तर देण्यासाठी हे VK सिंग आले आहेत का असा देखील आता प्रश्न आहे तो उपस्थित झालाय। त्यामुळे VK सिंग यांच्या चौकशीनंतर सीआयडी अधिकारी माध्यमांची काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं असतं। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर विमान अपघाताच्या संदर्भात सीआयडी कडून VSR कंपनीला प्रश्नावलीही देण्यात आली होती आणि आता सध्या चौकशी सुरू आहे। सीआयडी मार्फत ही चौकशी करण्यात येते। या चौकशीअंती माध्यमांसमोर सीआयडीचे अधिकारी काही प्रतिक्रिया देत आहेत का ते पाहणंही महत्त्वाचं आहे।